नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा जो आपला टॉपिक आहे म्हणजे ते कंटिन्यू करतोय आपण. टॉपिकचं नाव आपलं वन वर्ड सबस्टिट्यूशन, राईट. आता याच्या अगोदर आपण 2 पार्ट बघितले आहेत, राईट. पार्ट 1, पार्ट 2. आजचा आहे आपला पार्ट 3. सुरू करूया. बघा, पर्सन्स वर्किंग टुगेदर इन द सेम इन्स्टिट्यूशन. असे काही व्यक्ती, राईट, ते काय करतात, एकत्र काम करतात एकाच इन्स्टिट्यूशनमध्येच, किंवा आपण त्याला म्हणू शकतो की एकाच ऑफिसमध्ये सुद्धा, राईट. तर त्याला काय म्हणतो, पण कलिग्स म्हणतो. काय म्हणतो, कलिग. समजा मी आहे, माझा मित्र आहे, दोघं पण आम्ही काय करतो, एकाच ऑफिसमध्ये आम्ही काम करतो. तर तो काय झाला, माझा कलिग झाला, आणि मी सुद्धा त्याचा काय झालो, कलिग झालो. त्याला काय म्हणतो, पण कलिग, एकाच ऑफिसमध्ये काम करणार. सिम्पल आहे. एक्झाम्पल, माय कलिग हेल्प मी फिनिश द प्रोजेक्ट. म्हणजेच काय, माझा जो कलिग आहे त्याने मला मदत केली. कशासाठी? फिनिश द प्रोजेक्ट. म्हणजेच काय, प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी. सिम्पल आहे एकदम. नेक्स्ट आहे कंबस्टिबल. काय आहे? कंबस्टिबल. आता ग्रुप ऑफ वर्ड काय आहे? लायबल टू कॅच फायर इझिली. लायबल टू कॅच फायर इझिली म्हणजे काय, एखादी गोष्ट, एखादी वस्तू काय करेल, लगेच फायर पकडेल, लगेच आग पकडेल, राईट. त्याला काय म्हणतो, पण कंबस्टिबल. काय म्हणतो त्याला, पण कंबस्टिबल. एक्झाम्पल बघा, ऑलवेज कीप कंबस्टिबल ऑब्जेक्ट अवे फ्रॉम हीट, राईट. ऑलवेज कीप कंबस्टिबल ऑब्जेक्ट म्हणजेच काय, ते जळणारे, लवकर जे म्हणजे काय आपण आग धरणारे जे काही वस्तू आहेत, राईट, त्याच्यापासून म्हणजे हीट पासून ते नेहमी कसे ठेवले पाहिजे, दूर ठेवले पाहिजे, असं काय सेंटेन्सचं म्हणणं आहे. फॉर एक्झाम्पल, सगळं म्हणतो की आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकतो, ते काय कंबस्टिबल आहे, राईट, म्हणून काय आपण त्याला हीट पासून दूर ठेवतो. सिम्पल आहे. असे कंबस्टिबल जे आयटम असतात ते आपण हीट पासून काय ठेवले पाहिजे, दूर ठेवले पाहिजे, असा काय सेंटेन्सचा अर्थ. सिम्पल आहे. नेक्स्ट आहे अ डिसीज कम्युनिकेबल बाय कॉन्टॅक्ट. अ डिसीज कम्युनिकेबल बाय कॉन्टॅक्ट म्हणजे काय, एखादा डिसीज आहे तो कम्युनिकेबल होतो, राईट, म्हणजे पसरतो. कसा? बाय कॉन्टॅक्ट. म्हणजे मी समजा मला काय आजार असेल, तो दुसरा सुद्धा लगेच पसरतो. म्हणजे त्याच्या आपण त्याच्या जवळपास कुठे गेलो, राईट, त्याला काय म्हणतो, पण कॉन्टॅजियस. काय म्हणतो, पण कॉन्टॅजियस. मराठीमध्ये त्याला एक चांगला शब्द आहे, संसर्गजन्य रोग आपण त्याला म्हणतो, राईट. काय म्हणतो, कॉन्टॅजियस. एक्झाम्पल, चिकन पॉक्स इज अ हायली कॉन्टॅजियस. चिकन पॉक्स नावाचा जो आजार आहे तो कसा म्हणतो, हायली कॉन्टॅजियस आहे. म्हणजे काय, हायली संसर्गजन्य रोग आहे तो. सिंपल आहे एकदम. नेक्स्ट आहे क्रिड्युलस. ग्रुप ऑफ वर्ड काय, वन हू बिलीव्स इझिली व्हॉट एव्हर इज टोल्ड. वन हू बिलीव्स इझिली व्हॉट एव्हर इज टोल्ड म्हणजे काय, एखादा व्यक्ती असतो ना की लगेच विश्वास ठेवतो एखाद्या गोष्टीवर, राईट. त्याला माहित नसते त्याचे प्रॉस काय आहेत, कॉन्स आहेत, राईट, फायदे तोटे काय आहेत. तो काय करतो, लगेच त्याच्यावर विश्वास ठेवून देतो, राईट. साधे घोडे पण त्याला लोक म्हणतो, राईट. त्याला काय म्हणतो, पण क्रेड्युलस. काय म्हणतो, पण त्याला क्रेड्युलस. फॉर एक्झाम्पल, द स्कॅम टार्गेटेड क्रेड्युलस पीपल. आता जे काय स्कॅम होतात समाजामध्ये, तुम्हाला माहिती आहे, मला पण माहिती, राईट. ते स्कॅम जे आहेत, ते स्कॅम करणारे जे लोक असतात, ते टार्गेट कोणाला करतात, क्रेड्युलस पीपलला. म्हणजे काय, साध्या हवळ्या लोकांना, राईट. लक्षात, असा काय सेंटेन्सचा अर्थ आहे. सिंपल आहे एकदम. नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. आता हे काय झाले, ग्रुप ऑफ वर्ड झाले, आणि यालाच काय म्हणतो आपण, डेमोक्रेसी. याला काय म्हणतो आपण, डेमोक्रेसी. सिंपल आहे एकदम. फॉर एक्झाम्पल, फ्रीडम ऑफ स्पीच इज इम्पॉर्टंट इन डेमोक्रेसी. म्हणजेच काय, जे फ्रीडम ऑफ स्पीच आहे, जे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, ते कसं असते, एकदम इम्पॉर्टंट असते. कशामध्ये? डेमोक्रेसीमध्ये. म्हणजेच काय, लोकशाहीमध्ये. सिंपल आहे सेंटेन्सचा अर्थ. नेक्स्ट आहे अ बुक विच टेल्स व्हॉट व्हेरियस वर्ड्स. एखादं पुस्तक आहे ते काय सांगते, आपल्याला एका शब्दाचे खूप सारे मिनिंग सांगते, राईट. तर त्याला काय म्हणतो आपण, डिक्शनरी. सिंपल काय म्हणतो त्याला आपण, डिक्शनरी म्हणतो. सिंपल आहे. एक्झाम्पल, शी बॉट अन इंग्लिश डिक्शनरी. म्हणजे काय, तिनं काय विकत घेतली, इंग्लिश डिक्शनरी तिनं काय केली, विकत घेतली. सिंपल आहे सेंटेन्सचा अर्थ. नेक्स्ट आहे इडिबल. काय आहे, इडिबल. फिट टू बी इटन म्हणजे एखादी गोष्ट खाण्याजोगी, खाण्यालायक असणे एखादी गोष्ट, त्याला काय म्हणतो, पण इडिबल. त्याला काय म्हणतो, पण इडिबल. ग्रुप ऑफ वर्ड्स काय, फिट टू बी इटन. फिट टू बी इटन म्हणजे काय, एखादी गोष्ट खाण्यासाठी काय, सक्षम आहे, राईट, योग्य आहे. त्यालाच काय म्हणतो, पण इडिबल. एक्झाम्पल, वी लर्न विच प्लांट्स आर इडिबल इन सायन्स क्लास. म्हणजे काय, आपण शिकलो काय शिकलो, पण विच प्लांट, कोणते प्लांट खाण्यायोग्य आहेत, कशामध्ये, आपण सायन्स क्लासमध्ये काय शिकलो. सिंपल आहे सेंटेन्सचा अर्थ. नेक्स्ट आहे वन हू इज फिट टू बी इलेक्टेड किंवा मग सिलेक्टेड, राईट. वन हू इज फिट टू बी इलेक्टेड किंवा मग सिलेक्टेड. असा एखादा व्यक्ती तो कसा फिट आहे, कशासाठी,
इलेक्ट करण्यासाठी म्हणजे निवडण्यासाठी किंवा मग एखादा व्यक्ती सिलेक्ट करण्यासाठी त्याला काय म्हणतो आपण इलिजिबल. त्याला काय म्हणतो आपण इलिजिबल. म्हणजे एखाद्या व्यक्ती पात्र आहे एखाद्या गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी राईट सिलेक्ट करण्यासाठी किंवा मग इलेक्ट करण्यासाठी त्यालाच काय म्हणतो आपण इलिजिबल म्हणजे त्याला आपण पात्र म्हणतो मराठीमध्ये. एक्झाम्पल ओनली इलिजिबल कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय फॉर द जॉब. म्हणजे काय ओनली इलिजिबल कॅन्डिडेट म्हणजे काय जे पात्र आहेत तेच लोक काय करू शकतात जॉबसाठी अप्लाय करू शकतात असं काय सेंटेन्सचा अर्थ आहे. नेक्स्ट आहे एक्सटेम्पर. राईट काय एक्सटेम्पर अ स्पीच मेड विदाउट प्रिव्हियस प्रिपरेशन. राईट अ स्पीच मेड विदाउट प्रिव्हियस प्रिपरेशन त्यालाच काय म्हणतो आपण एक्सटेम्पर. आता बघा स्पीच मेड आपण एखादा स्पीच द्यायचं आहे आपल्याला पण त्याची आपल्याकडे कोणती सध्या प्रिपरेशन आहे का नाही. जसं की आपण शाळेत असतो आपल्याला एखादा प्रोग्राम आहे आणि अचानकच आपल्याला भाषण द्यायला लावलं राईट म्हणजेच काय एक्सटेम्पोर म्हणजे आपल्याला त्याची काही पूर्वतयारी आहे का आपली त्याची काही नाही त्याला काय म्हणतो आपण एक्सटेम्पोर. एक्झाम्पल द टीचर आस्क्ड अस टू स्पीक एक्सटेम्पोर ऑन टॉपिक. टीचरनं आम्हाला विचारलं राईट कसं एक्सटेम्पोर ऑन अ टॉपिक म्हणजे काय एका टॉपिकवर तुम्हाला बोलायचं सांगितलं पण कसं विदाउट एनी प्रिपरेशन. आपली काही प्रिपरेशन आहे अचानक तुम्हाला सांगितलं बोलण्यासाठी. सिम्पल सेंटेन्सचा अर्थ. नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे अ पर्सन हू ऑलवेज थिंक ऑफ हिमसेल्फ. म्हणजे असा व्यक्ती आहे तो नेहमी काय करतो त्याच्या स्वतःबद्दल विचार करतो राईट त्याला काय म्हणतो आपण सेल्फिश सुद्धा म्हणतो आणि इगोइस्ट. त्याला चांगला शब्द काय अजून एक इगोइस्ट आहे. काय इगोइस्ट म्हणजे काय पर्सन हू थिंक्स हू ऑलवेज थिंक्स ऑफ हिमसेल्फ म्हणजे काय स्वतःचा विचार करणे राईट त्याला आपण म्हणतो सेल्फिश असणे राईट त्यालाच काय शब्द आहे इगोइस्ट. फॉर एक्झाम्पल अन इगोइस्ट ऑफन लुजेस गुड फ्रेंड. म्हणजे काय अन इगोइस्ट एखादी इगोइस्ट म्हणजे अहंकारी व्यक्ती काय असते म्हणजे ती नेहमी काय करते लूज करते म्हणजे जास्त करून ते चांगले मित्र जे असतात ते गमावतात. कोणती लोक ते इगोइस्ट लोक असतात अहंकारी लोक असतात. आलं लक्षामध्ये सिंपल सेंटेन्सचा अर्थ. आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा राईट चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.